महाराष्ट्रासाठी आज अर्थसंकल्पाचा दिवस होता। महाराष्ट्रातील सर्व घटकांना विकासाच्या वाटेवर वेगवान करणारा अर्थसंकल्प असं म्हणत आज सत्ताधाऱ्यांनी खूप जल्लोष केला, तर अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक झाली आहे असं म्हणत विरोधकांनी टीका केली। अर्थात हे काही पहिल्यांदाच घडलंय असं नाहीये। प्रत्येक बजेटनंतरचा हा क्लिशेच झालाय। पण राजकीय प्रतिक्रिया कशाही असू दे, अर्थसंकल्पानं महाराष्ट्राला काय मिळालंय याची उकल आज आपण 0 आवरमध्ये करणार आहोत। त्यासाठी मी पूर्वी भावे आपलं स्वागत करते। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विकसित महाराष्ट्र 2047चं विजन डॉक्युमेंट म्हणत राज्याचा अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडला। खरं तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी अर्थसंकल्पावरती काम सुरू केलं होतं, पण 28 जानेवारीला अजित पवारांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आणि अर्थसंकल्पाची जबाबदारी फडणवीसांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि देहू ते दुबई सर्व सामाजिक घटकांना फायदा होईल असा अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडला। शाश्वत, सर्वसमावेशक, प्रगतिशील, सुशासन अशा मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत फडणवीसांनी 7,67,467 कोटींचा अर्थसंकल्प आज मांडलेला आहे। त्यात प्रत्येक क्षेत्रासाठी कोणकोणत्या तरतुदी आहेत याची आकडेवारी आणि घोषणा मी सांगणारच आहे। पण सर्वात मोठ्या 2 घोषणा, पहिली लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे आणि त्यासाठी भरघोस निधी दिलाय असं म्हणत लाडक्या शेतकरी भावांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचीही घोषणा आज करण्यात आली आहे। त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, ऐकायचं एक मिनिट। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्रांना देता येत नाही। ऐका पुढे, अजून संपलं नाही आहे। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल। शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत। तर अर्थातच घोषणा झाली, त्यावरती सभागृहात घोषणाबाजी झाली। सत्ताधाऱ्यांनी बाकं वाजवून स्वागत केलं, तर विरोधकांनी कर्जमाफी कशी फसवी आहे असं म्हणत टीका केली। या पलीकडे काय काय घडलं ते सगळं आपण बघणारच आहोत, पण सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं आणि त्यासाठी जाऊया पोल सेंटरला। आमचा आजचा पहिला प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेला भरीव निधी, शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी,
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला किती गुण द्याल? 0 ते 4, 4 ते 8, 8 ते 10 असे 3 पर्याय आहेत. तुम्ही नक्की किती गुण देऊ इच्छिता ते लवकरात लवकर इथे वोट करून आम्हाला सांगा. आता जरा मीडिया सेंटरला जाऊया आणि आजच्या अर्थसंकल्पातले हायलाइट्स काय आहेत ते पाहूया. अर्थसंकल्पामध्ये कुणाकुणाला काय मिळालंय आपण बघतोय. शेती क्षेत्रात 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज माफ. परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजुरांना सहभागी करणार. 4 वर्षात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आगामी 2 वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात. महिला गोपालक शेळी पालकांसाठी विशेष योजना. आता पायाभूत सुविधांमधल्या योजना बघतोय. 1000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्यांनी जोडणार. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा 3रा टप्पा मंजूर करणार. ग्राम सडक योजनेअंतर्गत 30,000 गावं जोडली जातील. राज्यामध्ये 2450 किलोमीटर रस्त्यांची कामं पूर्ण होतील. आज घडीला 23,000 पुलांचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. मुंबई पुणे जलदगती ट्रेनसाठी विशेष तरतूद. पुढे जाऊयात. उद्योग क्षेत्राच्या घोषणा आपण पाहतोय. राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आलंय. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म आणि लघु केंद्र स्थापन केलं जाईल. सूक्ष्म लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर, बांबू विकास प्रकल्प वाढवणार. परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अव्वल कसा होईल याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. किंबहुना याबद्दल वारंवार मुख्यमंत्र्यांकडनं म्हटलंही जातं की महाराष्ट्र हे अव्वल राज्य आहे परकीय गुंतवणुकीमध्ये संपूर्ण देशभरात. आणि विरोधकांकडनं सातत्याने लक्ष केल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरतीही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवरती मोठा भार पडल्याची ओरड होत असतानाच ही योजना बंद होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कुठे खंड पडू देणार नाही हे देखील अर्थसंकल्पात त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळे जे काही विरोधक वाटत होतं, विरोधकांना सगळे बोलत होते की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुणी किती प्रयत्न केला, कुणी माईकाला लाला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आपण जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ही सुरू राहणार की बंद होणार अशा चर्चा केल्या होत्या.
पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे. आता जरा विरोधकांकडे जाऊयात. सध्याचा विरोधकांचा चेहरा असलेले उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावरती टीका केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार अशी घोषणा करणाऱ्या सरकारनं शेतकऱ्यांना काहीही दिलं नाही असं म्हणत पलटवार केला. शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे. थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का, हे या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू. आणि याच अनुषंगाने आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते राजू शेट्टी आणि भाजपचे आमदार सदाभाऊ खोत. दोघांचंही आपण गेस्ट सेंटरला स्वागत करूया. दोघांचंही स्वागत आहे झिरो आवरमध्ये. आणि पहिला प्रश्न घेऊन मी जाते राजू शेट्टी यांच्याकडे. आज कर्जमाफीची घोषणा तर झालेली आहे, ती परिपूर्ण तुम्हाला वाटते का? या कर्जमाफीचा अर्थ तुमच्या दृष्टीने काय? नाही, ही घोषणा परिपूर्ण नाही आहे. खरं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा विश्वासघात झालेला आहे. 2025च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओरडून सांगत होते की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणार, कोरा 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 असं 3-4 वेळा ते म्हणत होते. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा तसंच तरतूद केलेली होती आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांनी भरभरून या महायुतीला मतं दिली. परंतु प्रत्यक्षामध्ये हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायचंच काम केलेलं आहे. एकतर मागचं वर्ष हे आयुष्यामध्ये एक वाईट स्वप्न ठरावं अशा केलेलं आहे. अनेक संकटांनी शेतकरी बेजार झालेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्यानं वाढत चाललेल्या आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्याला आधार द्यायची आवश्यकता होती. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये पडलेल्या प्रचंड पावसामुळे पूर्ण खरीप पीक म्हणजे संपून गेलेलं होतं. अगदी ऊसासारखं जे प्रतिकारक्षम पीक आहे त्याला सुद्धा मोठा फटका बसला होता. कोकणातला आंबा काजू पिकाला फटका बसलेला आहे. 10% सुद्धा उत्पादन येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या अर्थसंकल्पातून काही ना काही दिलासा शेतकऱ्यांना मिळेल असं वाटलं होतं. बरोबर आहे, परंतु हा दिलासा पुरेसा नाहीये असं तुम्ही म्हणताय. सदाभाऊ, पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा जो विरोधकांचा आहे उच्चार, त्याच्यावरतीच कुठेतरी पुनरुच्चार केलेला आहे आता राजू शेट्टी यांनी. तुम्ही काय म्हणाल? एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे की हा अर्थसंकल्प ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. मी गेल्या 7-8 वर्षामध्ये अनेक अर्थसंकल्प सभागृहामध्ये पाहिलेले आहेत आणि त्याच्यावरती विवेचनही झालेलं आहे. एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा होता आणि यामध्ये अल्पभूधारक शेतकरी, कोरडवाहू शेतकरी जो पीक कर्ज घेतो विकास सोसायटीचं, हे जवळजवळ 100% त्याचं नील होणार आहे पीक कर्ज. कारण ही कर्जमाफी पीक घेतलेल्या पीक कर्जासाठी कर्जमाफी आहे आणि कोणतंही राज्य सरकार, अगदी महाराष्ट्राचा जर इतिहास बघितला तर महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये, आता उद्धव साहेबांचं जी घोषणा ऐकलं त्यांनी 2 लाखच दिलं तर त्यांनी काही सातबारा कोरा केला नव्हता. शेवटी राज्याचं बजेट किती आणि तुम्ही त्याच्यावर किती खर्च करू शकता याचं एक कुठेतरी ताळेबंद आहे. आणि मग 50,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला देऊ असं महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सांगितलं. जवळजवळ 60-70% शेतकऱ्यांना 1 रुपया दिला नव्हता त्यांनी. आणि म्हणून ही झालेली कर्जमाफी ही मोठी शेतकऱ्याला दिलासादायक अशी कर्जमाफी आहे आणि निश्चितपणाने याचा लाभ राज्यातल्या पीक कर्ज घेतलेल्या कोरडवाहू क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार. राहता राहिला कोकणामध्ये यावर्षी आंब्याचा भार आला नाही. नैसर्गिक संकट त्या ठिकाणी आलं
त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. पंचनामे झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई मिळेल. परंतु कोकणातला शेतकरी बरोबर आहे. 1 एकर 2 एकर शेती करणारा शेतकरी त्यांचं कर्ज फार कमी असतं. कोकणाला सुद्धा यातून मोठा दिलासा बरं, कर्जमाफीतून तुम्ही दिलासा निश्चितपणे मिळेल असं मिळणार. म्हणताय, परंतु या दिलासा मिळण्याचे किंवा कर्जमाफीचे निकष काय असणार आहेत? एक आहे की कर्जमाफीचा साधा आणि सरळ निकष आहे. जे सप्टेंबर 2025 ला जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी नेहमीच हो, कर्ज एकच भरलेलं विनंती आहे, तुमचा कॅमेरा रोटेट करा. तो कॅमेरा व्हर्टिकल झालाय, त्यामुळे तुमचं व्हिज्युअल बिलकुलच नीट दिसत नाही आम्हाला. हा, हा, आता बरोबर आहे, बोला. जे शेतकरी नेहमीच कर्ज भरलेला आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांना या ठिकाणी 50,000 रुपये मिळणार आहेत. आणि सप्टेंबर 25 ला जे पर्यंत जे शेतकरी थकबाकीदार आहेत की त्यांनी कर्जच भरलं नाही, सप्टेंबर 2025 म्हणजे अजून मार्च याचा आहे कर्ज भरायला. आणि मला वाटतं की अशा शेतकऱ्यांना सगळ्यात त्याचा थकबाकीदार शेतकऱ्यांना त्याचा निश्चितपणानं लाभ देणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की कर्जमाफीच्या बरोबर 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. दिवसा वीज देण्याच्या बाबतीमध्ये धोरण त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना दिवसा त्या ठिकाणी हे दिलं जाईल. आणि म्हणून निश्चितपणानं हा अर्थसंकल्प जो आहे तो शेतकऱ्याला डोळ्यासमोर. बरोबर आहे. मला असं वाटतं आपला त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया त्यांच्याकडे. परंतु राजू शेट्टीजी, ज्या पद्धतीने आता या सगळ्या योजनेचं वर्णन करून सांगत होते सदाभाऊ खोत, ते ऐकून सुद्धा तुम्हाला असं वाटत नाही का की काही अंशी तरी शेतकऱ्यांना याची मदत होऊ शकते? बरोबर, तुम्ही सांगितलेले इतर मुद्दे नक्कीच त्याच्यामध्ये आहेतच, परंतु येत्या वर्षभरामध्ये मात्र याचा फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? काही मदत होणार नाही. एक लक्षात घ्या, मी मगाशी सांगितलं होतं तोच मुद्दा पुन्हा सांगतो की गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये झालेला जो प्रचंड पाऊस, विशेषतः परतीच्या मान्सून पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. सोयाबीन, कापूस, सगळ्याच प्रकारची पिकं, द्राक्ष, आणि इकडं अगदी आंब्यालाही त्याचा फटका बसला, काजू पिकाला बसला, ऊसाचं एकरी 10 ते 15 टन उत्पादन घटलं. आणि हे कशामुळे झालं तर सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस पडला. परंतु म्हणजे ज्या पिकाचं नुकसान झालं त्या पिकावर काढलेलं पीक कर्ज ह्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या थकबाकीत येतच नाही आहे. त्यामुळं हे जे म्हणतात ना पीक कर्ज, अरे पण ज्या पिकाचं नुकसान झालं ते पीकच याच्यामध्ये येत नाही. आणि त्या पिकावरचं कर्ज जे आहे ते आता नंतर थकीत होणार आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याला फायदा होत नाही. दुसरी गोष्ट, आज महाराष्ट्रामध्ये एकूण जे काही कर्जाची संख्या आहे त्याच्यामध्ये जर आपण घेतले तर साधारणपणे 2.5 ते 3.5 लाख रुपये व्याजासकट थकीत असणाऱ्या कर्जदारांची संख्या फार मोठी आहे. आणि यांनी आता 2 लाखापर्यंतची जी काही कर्जमाफी झाली आहे याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की वरचे पैसे शेतकऱ्या तरच ते त्याच्या कर्ज खात्याला 2 लाख रुपये जमा होणार. मग त्याचं परंतु आज की त्याकडे 1 रुपया सुद्धा, म्हणजे वरचे पैसे तो भरत नाही ना, आता वरचे पैसे भरू शकत नाही, म्हणून 2 लाख रुपये तो घेऊ शकत नाही. बरोबर, नक्कीच आपण हा प्रश्न घेऊन राजू शेट्टीजी, आपण हा प्रश्न घेऊन सदाभाऊ खोत यांच्याकडे जाऊया. सदाभाऊ, 2.5-3 लाखाचं कर्ज असेल आणि वरची जर रक्कम भरता येणार नसेल तर मग 2 लाखाचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना होणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, पीक कर्ज शेतकरी हा विकास सोसायटीचं काढत असतो जून जुलैमध्ये. मार्च झाल्यानंतर एप्रिल मेला काही ठिकाणी पीक कर्जाची उपलब्धता करून दिलेली असते. त्यामुळे कर्ज काही ते जुलै ऑगस्ट मध्ये काढत नसतो. आणि म्हणून ते कर्ज काढलेले किंवा पूर्वीचा शेतकरी जो थकबाकीदार असेल त्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने त्याचा फायदा होणार. आता जे शेतकरी नियमित भरत आहेत, थकबाकीदार नाही, त्यांना प्रोत्साहन पण मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला बहुतांश शेतकऱ्यांची जमीन ही आता तुकड्याची झालेली आहे. बहुतांश जवळजवळ 80% 85% शेतकरी हा अल्पभूधारक आहे.
आणि मग 2 एकर 1.5 एकर ज्या शेतकऱ्याची शेती आहे, 2.5 एकर शेती आहे, अशा शेतकऱ्यांना कर्ज हे 2 लाखाच्या आतच मिळत असतं. ते काही जास्त मिळतच नसतं. आणि म्हणून निश्चितपणानं याचा फायदा हा अल्पभूधारक शेतकरी, खोडकर शेतकरी यांना राज्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि म्हणून 80% आसपास बर पीक कर्ज घेतलेला शेतकरी या कर्जाच्या विळख्यातून मुक्त होईल. बर राजूजी. हे काही खरं नाही आहे. कारण राज्यातल्या एकूण कर्ज शेतकऱ्यांचं थकीत जे कर्ज आहे ते जवळपास 2 लाख कोटी रुपयाच्या आसपास आहे आणि त्यातले केवळ 15,000 कोटी रुपयाची तरतूद यांनी केलेली आहे. म्हणजे ही रक्कम किती तुटपुंजी आहे हे लक्षात घ्या. हे वर्णवर्ण गोड गोड वाटतं. त्या साखरेचा मुलामा चढवलेला अर्थसंकल्प आहे. मी पुन्हा सांगतो की ज्या पिकावर कर्ज काढलेलं होतं ते पीक या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये पूर्णपणे नष्ट झालेलं असताना ते कर्ज थकीत नाही म्हणून ते माफ होत नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्याला भरता येत नाही अशी अवस्था आहे. आणि जे याच्यामध्ये बसत नाही. लक्षात ठेवा, हे कर्ज 24-25 या सालामध्ये ज्यांनी कर्ज काढलेलं होतं ते थकीत आहे त्याला माफ होतंय. पण खरं नुकसान झालेलं आहे की 2025च्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यामध्ये जो पाऊस पडला त्या पावसाच्या काळामध्ये पूर्ण कापणीला आलेलं पीक नष्ट झालेलं होतं आणि त्या पिकावर काढलेलं कर्ज हे येत्या मार्चला थकीत जाणार आहे. अजून ते थकीत गेलेलं नाही आणि त्यामुळं तो शेतकरी वंचित राहायला लागला. हा मुद्दा मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि ते पीकच नष्ट झाल्यामुळं तो नक्कीच. त्यामुळे त्या काळातल्या नुकसानीचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे आणि या अनुषंगाने त्यामुळे कशी तरतूद करता येईल किंवा गेली पाहिजे याच्यावरती तुमचं प्रश्नचिन्ह आहे. पण आता एक शेवटचा प्रश्न विचारते, आपल्याकडे वेळ कमी आहे. आज जे बजेट सादर झालंय त्याला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल? पहिला प्रश्न आहे सदाभाऊ खोत यांना. सर्वांगीण महाराष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेवून शेतकरी, शेतमजूर, 12 गुंठेदार, मग वेगवेगळे घटक या सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम या बजेटच्या माध्यमातून देवाभाऊनी केलेलं आहे आणि म्हणून मी याला 10 पैकी 10 गुण देत आहे. 10 पैकी 10. बरं राजू शेट्टीजी. बाजारामध्ये सध्या 2 प्रकारची फुलं आहेत. एक नैसर्गिक फुलं जी शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली आहेत, ती दिसायला अतिशय सुंदर आहेत, त्याला सुगंध आहे. आणि दुसरी चिनी बनावटीची आयात केलेली कागदी फुलं, प्लॅस्टिकची फुलं. मी या बजेटचं उदाहरण याची तुलना ही प्लॅस्टिकच्या फुलाशी करून दिसायला आकर्षक दिसतं, स्वप्न रंगवणार दिसतं, पण याच्यातून काही नाही. त्यामुळे केवळ 2 आणि 2च मार्क मी दिले. बर बर धन्यवाद. तुम्ही दोघं इथे आलात आणि अत्यंत रोखठोकपणे आपली मतं व्यक्त केली. धन्यवाद. आणि आता यावरती महाराष्ट्राचा कौल काय तेही जाणून घेऊयात. जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात पहिल्या प्रश्नावरती कौल काय आलेला आहे महाराष्ट्राचा. एकूण 16,000 मतं आली आणि लाडकी बहीण योजनेला भरीव निधी, शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी. तर याच्यामध्ये गुण देताना 53% लोक 0 ते 4 इतके गुण देत आहेत या बजेटला आणि 11% लोक 4 ते 8 गुण देत आहेत. म्हणजे अजून खरं तर तिसरा एक ऑप्शन होता 8 ते 10. जर या दोन्हीचं गणित केलं तर मला असं वाटतं साधारणपणे 36% 8 ते 10 मध्ये लोक जातात. म्हणजे एकीकडे आपण बघतोय की 0 ते 4 मध्ये 53% लोकांनी गुण दिलेले आहेत, पण त्याचबरोबर 8 ते 10 मध्ये सुद्धा 36% लोकांनी गुण दिलेले आहेत. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाला आज 7 दिवस पूर्ण होत आहेत. दोन्ही बाजूने कोणताही देश मागे हटत नाहीये. याच भूमिकेमध्ये परिस्थिती जैसे थे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतायत की इराण शरण आला तर आम्ही युद्ध थांबवू. इकडे इराणी नेते म्हणतायत आता चर्चेतून काहीही साध्य होणार नाही, आम्ही कोणाला शरण जाणार नाही. त्यामुळे इतक्यात तरी हे युद्ध संपेल का? तर याचं उत्तर नाही असंच असू शकतं. पण या युद्धानं पश्चिम आशियासह अनेक देशांवरती परिणामही दिसू लागले. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे आधीच कच्च्या तेलाचा पुरवठा अनेक देशांसाठी ठप्प झालाय. त्यात अर्थात भारतही आहे. आता भारताकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. पण जर युद्ध आणखीन काही आठवडे चाललं तर परिणाम नक्कीच होऊ शकतो. आणि नेमकं त्याच तेलाच्या मुद्द्यावरती ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार आणि अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट
यांनी एक ट्विट केलं, ज्यानं भारतीय विरोधकांना मोदी सरकारवरती टीका करण्याची एक संधी मिळाली. तेही आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपण आपल्या आयुष्यावरती या युद्धाचा जो परिणाम होतोय त्या बातमीने सुरुवात करूया. महाराष्ट्रातल्या व्यावसायिक व्यापाराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा कालपासून थांबवण्याचा निर्णय घेतला गेलाय. घरगुती वापराचा गॅस पुरवठा लोकांना व्यवस्थित होत राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. आता यावर सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय, तोही सांगते. पण त्याआधी आपण आजचा आपला दुसरा प्रश्न पाहूया. जाऊयात पोल सेंटरला. आणि याच विषयाच्या अनुषंगाने आपला दुसरा प्रश्न आहे, इराण विरुद्ध इस्रायल अमेरिकेच्या युद्धाबाबतीत भारताने घेतलेली तटस्थ भूमिका योग्य आहे का? हो किंवा नाही? 2 पर्याय जरूर व्यक्त व्हा, कारण आता हळूहळू या युद्धाची तीव्रता वाढत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याही जनजीवनावरती होण्याची शक्यता आहे. तर अमेरिका आणि इस्रायल इराणवरती बॉम्ब वर्षाव करत असतानाच भारतातल्या ऑइल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅसवरती बंदीचा मोठा बॉम्ब फोडलाय. म्हणजेच काय, तर व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणारा गॅस म्हणजे निळ्या रंगाच्या सिलेंडरचं बुकिंग पुढची सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आले. पण युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती वापराचा गॅसचा तुटवडा उद्भवू नये म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं कळतंय. व्यावसायिक वापराच्या गॅसचा पुरवठा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक हॉटेल्सना शटर डाऊन करावं लागू शकतं. इंडक्शन किंवा अव्हन सारख्या पर्यायांचा विचार करायचा म्हटला तरी किती हॉटेल चालकांना ते शक्य आहे हे सांगणं आज घडीला नक्कीच मुश्किल आहे. खरं तर हॉटेल चालक जास्तीत जास्त 6 ते 7 दिवसांसाठी पुरतील इतके सिलेंडर्स ठेवतात. पण तोपर्यंत व्यावसायिक वापराच्या गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर हॉटेल्स बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. बरं, व्यावसायिक गॅस सिलेंडर कुठे वापरतात? तर हॉटेलसह आणि केटरिंग सर्व्हिसेस, बेकरी, मिठाईची दुकानं, हॉस्पिटल्स, ऑफिस कॅन्टीन्स, वस्त्रोद्योग, धातू वितळवणाऱ्या आणि पावडर कोटिंग करणाऱ्या कारखान्यांमध्ये प्रामुख्याने याचा वापर केला जातो. अमेरिका, इस्रायल आणि इराण या तिन्ही देशांची भूमिका बघता आता युद्ध आणखीन दिवस सुरू राहील, कदाचित चिघळत जाईल. त्यामुळे व्यावसायिकांची चिंता सध्या नक्कीच वाढली असेल. कंपनीकडनं म्हणजे जे औद्योगिक वापराचे सिलेंडर आहेत 5 किलो, 19 किलो, 35 किलो, 47 किलो तो सप्लाय बंद करण्यात आला आहे आजपासनं, की ते भरणार नाही. फक्त जे घरगुती वापराचे सिलेंडर आहेत तेच भरले जातील. सगळी कामं थांबली जातील, कारण आता फक्त घरगुती वापराच्या सिलेंडरला महत्त्व दिले कंपनीने, की ते फक्त प्रायोरिटीवर भरले जात आहेत आणि औद्योगिक वापराचे 100% बंद. जरा एक अंदाजे असं माहिती आहे की काहीतरी 14-15 तारखेपर्यंत मे बी आहे स्टॉक. त्याच्यामुळे घरगुती याला प्राधान्य दिले, औद्योगिक वापराचे बंद केलेत. त्याच्यामुळे सध्या आता कंपनीतर्फे जे कमर्शियल सिलेंडर येत होते ते आज सकाळपासून त्यांनी बंद केलेले. एका डीलरकडे कमीत कमी 500 ते 1000 सिलेंडर रोजच्या रोज विक्री केली जाते. आज आमच्याकडे एक पण नाही विक्रीला. म्हणजे आज 100% स्टॉप झालेला असेल, 100% स्टॉप. आता हॉटेलवाल्यांचा फोन येत आहे, पण आम्ही डायरेक्ट सांगितलं आता बंद आहे. सप्लाय जर येत नाही तर आम्ही देणार कुठून? तुम्हाला फोन येत आहेत, मागणी होते? मागणी तर होणारच आहे, 100% मागणी. पण आता तो सप्लाय 100% बंद झालेला आहे. मग आता पर्याय व्यवस्था काय? कमर्शियलमध्ये तर काहीच पर्याय व्यवस्था तर त्यांनी दिलेली नाही. तर आता काय, काही लोक आता नॉन डोमेस्टिक जे औद्योगिक वापराचे सिलेंडर आहेत ते बंद करायला लावलेले आहेत, वरून आदेश आलेले आहेत. त्यामुळे ते सिलेंडर भरून मिळणार नाही. फक्त जे घरगुती वापराचे आहेत ते फक्त तिथे आज म्हणजे अवेलेबल आहेत. सकाळपासून भरपूर फोन चालू आहे. रोजचं माझं कमीत कमी 1000-1200 सिलेंडरचं डिस्ट्रीब्युशन असतं. पण आज म्हणजे काही देता नाही आलं. माझ्याकडे जो काही स्टॉक होता 300-350 अवेलेबल होता तो मी डिस्ट्रीब्यूट करून टाकला. पण आता सिलेंडर्स नाही आहेत, लोकांचे फोन येत आहेत. पण आता अचानक परिस्थिती झाली, मलाही उत्तर द्यायला अवघड होतं आहे ना. त्याच्यामुळे मे बी लोकांना जे आज आहे तेवढं फक्त चालू शकेल स्टॉक, पण उद्यापासून खऱ्या अडचणीला सामोरं जावं लागेल. तर व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा थांबवलाय, पण घरगुती वापरासाठी 15 मार्चपर्यंतचा गॅसचा साठा आहे. त्यामुळे आता सरकार पातळीवरती हालचालींना वेग आलेला आहे.
भारत सरकार या सगळ्या युद्ध परिस्थितीवरती खूप बारकाईने काम करते. अगदी विदेशात आपल्या लोकांना त्यांना आणण्यापासून या देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर या आपल्या देशावरती वेगवेगळ्या सेवा सुविधांवरती काय परिणाम होईल याच्यावरती खूप भारत सरकार सिरियसली काम करते. त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. त्यामध्ये केंद्र सरकारचं पूर्ण लक्ष आहे, मोदीजींचं लक्ष आहे, परराष्ट्र मंत्रालयाचं लक्ष आहे आणि महाराष्ट्राला देशाला यामध्ये झळ पोचणार नाही याच्या बाबतीमध्ये ते काळजी घेतील. खरं तर कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होणार याची भीती अवघ्या आशियालाच लागली आहे, फक्त भारताला नाही. त्यावर अमेरिका मदत करणार असं ट्रम्प यांनी घोषणाही केली होती, पण तरीही तुटवडा निर्माण होताना दिसतोय. आणि हे लक्षात येताच अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी भारत सरकारला इतर देशांकडनं कच्चं तेल खरेदी करण्याची परवानगी दिली. परवानगी या एका शब्दावरनं देशाचं राजकारण पेटलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेनं भारताला रशियाकडनं पुढचे 30 दिवस इंधन खरेदीची मुभा दिली आहे. मुभा म्हणा की परवानगी म्हणा, अर्थ एकच आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री भारताला का परवानगी दिली? बरं, जेव्हा आपण रशियाकडनं तेल विकत घ्यायचो तेव्हा मात्र त्यांनी त्याच्यावरती निर्बंध आणले होते. भारतानं निर्बंध आणल्यानंतरही तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे 50% टॅरिफ गेले होते. शेवटी भारतानं खरेदी कमी केली आणि ट्रम्प टॅरिफ कमी झाला. असो, तो इतिहास आपण बाजूला ठेवूया, कारण आजच्या ट्विटनंतर 2 गोष्टी प्रामुख्याने घडल्या. पहिली, भारताला रशियाकडनं तेल खरेदी करता येणार आहे, म्हणजेच आपल्याकडे पुढचा महिनाभर तरी तुटवडा भासणार नाही. आणि दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे विरोधकांची टीका. Now the United States will decide who we buy oil from. Yes. The United States will come to us and say you cannot buy oil from so and so and so and so and so and so. Russia, Iran, whoever they want. They will decide. Our Prime Minister will not decide. Please understand, and they will monitor. They will keep a watch, meaning they will look, and if India buys oil from anyone they do not want, they will punish us. पटकन वो ऐसा है कि जैसे वो इंडिया को अपने दिमाग में कॉलोनी समझने लग गए हैं, नॉट एन इक्वल पार्टनर. एंड ही इज ऑल्सो गोइंग ऑन टू से कि 30 दिनों के बाद यूएस से आप ऑयल खरीदने का कमिटमेंट करेंगे. अगेन वी कैन नॉट बी टोल्ड व्हाट वी नीड टू डू ऑन द बेस ऑफ व्हाट यूएस वांट्स. तो ये तो फॉरेन मिनिस्टर को आकर जवाब देना चाहिए. परवानगी गुलामांना देतात. होय, आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता. अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते. गुलाम, पुन्हा पुन्हा सांगतो, अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो. आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थूत तुमच्या जिंदगानीवर. आता ही परिस्थिती ज्या युद्धामुळे निर्माण झाली आहे त्यात आज काय काय घडलंय हेही पाहूयात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही थांबायला तयार नाहीत असं चित्र दिसतंय. ट्रम्प यांनी इराणचं लष्कर, पोलीस आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGCच्या जवानांना शस्त्र खाली ठेवण्याचा इशारा दिलाय. इराणच्या सुरक्षा दलांनी सध्याच्या राजवटीची साथ सोडल्यास त्यांना संपूर्ण अभय आणि संरक्षणाची हमी ट्रम्प यांनी दिली आहे. काय इशारा आणि दावा ट्रम्प यांनी केलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मीडिया सेंटरला. शरण आल्यास तुम्हाला संपूर्ण अभयासह पूर्णपणे सुरक्षित ठेवलं जाईल असं आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सांगितलेलं आहे. आणि कुठेतरी आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं इराणच्या शरणागतीची अपेक्षा केली जाते असं दिसतंय. अन्यथा तुम्हाला निश्चित मृत्यूला सामोरं जावं लागेल. इशारावजा धमकी आहे. कतार, सौदी अरेबिया आणि UAE सह संपूर्ण मध्य पूर्वेला लक्ष्य करण्यासाठी आपली क्षेपणास्त्र रोखली होती, परंतु अमेरिकेने येऊन त्यांचे मनसुबे उधळून लावले. युद्धात इराणने सर्व काही गमावलंय. अवघ्या 3 दिवसात इराणची विमानभेदी शस्त्र, हवाई दल आणि हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे संपली.
इराणची 60% क्षेपणास्त्र, 64% लॉन्चर्स आणि नौदलाची 24 जहाजं नष्ट झाली आहेत. नौदल संपलंय असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणच्या जमिनीवर थेट अमेरिकन सैन्य उतरवण्याचा आपला सध्या कोणताही विचार नाहीये, हेही त्यांनी सांगितलंय. इराणी जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची आणि तुमचा देश परत मिळवण्यासाठी मदत करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं त्यांनी जनतेलाही आवाहन केलंय. जगभरातील इराणी राजनैतिक अधिकाऱ्यांनी इतर देशांकडे आश्रय मागावा, एका नव्या व अधिक चांगल्या इराणची निर्मिती करण्यासाठी अमेरिकेला मदत करावी. अली खामेनी यांचा मुलगा मुस्तफा खामेनी यांचा विरोधही ट्रम्प यांनी केलेला आहे. अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणचा पुढील नेता निवडण्याच्या प्रक्रियेत अमेरिका सहभागी होईल. नेता निवडला जावा जो लोकांसाठी आणि देशासाठी चांगला असेल, तसंच इराणमध्ये शांतता आणि सलोख आणेल. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या या इशाऱ्याला आणि दाव्यालाही इराणने धुडकावलंय. दिल्लीत सुरू असलेल्या रायसिना डायलॉग 2026 मध्ये इराणचे मंत्री सईद खातीबजादे सहभागी झालेत. या मंचाचा पुरेपूर लाभ घेत सईद खातीबजादे यांनी अमेरिकेवर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्लाबोल केला. यावेळी इराण माघार घेणार नाही आणि शेवटपर्यंत लढेल असं म्हणत त्यांनी आपले मनसुबेही स्पष्ट केलेत. तसंच अमेरिकेचे इराणवरील हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. काय म्हणालेत पाहूया. By the way, you have to know that President Trump is asking for change in the leadership of Iran, and he says that I have to have voice on that, while he cannot appoint even the mayor of New York. Can you imagine this colonial approach that he would like to see democracy at home, but he would like to topple down a democratically elected president of Iran and assassinating other countries. So this is the path that they are going, and this is the heroic, resistance that we are doing. दुसऱ्या प्रश्नाचा कौल महाराष्ट्राने काय दिलाय पाहूया. जाऊयात पोल सेंटरला. इराण इस्रायल अमेरिकेच्या युद्धाबाबतीत भारताने घेतलेली तटस्थ भूमिका पटते का? 16,000 मतं आलेली आहेत आणि यामध्ये 70% लोकांना ही भूमिका पटली आहे. 30% लोकांना मात्र ही भूमिका पटलेली नाही. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया सोमवारी. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.